नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हरी बोल नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुरक्षजादन्तर्जलपटास्य अडभङ्गं कामिकमचिन्द्राप्य सौरङ्गिरेवाडकम्बरतरि बंबुवर्ण सिद्धा काय मौजे काल मच्छरनाथाचं कसं होतं माहितीये का काय हरी हरी अलग 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 निरंजन 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 मच्छिंद्रनाथांनी नाथ संप्रदायाची धुरा अगदी जोमामध्ये पकडली आणि अलग निरंजन करत 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 नाथ संप्रदायाचा महिमा वाढवला आणि तोच हे जे वाचलेलं ना आईसा तो पंढरीनाथ आईसा तो पंढरीनाथ घेऊन रुक्मिणी सहित गरुडावर आरूढ होऊनी ग्रंथा लागी ऐका मनाल कोण्या रीती जैसी रामाची प्रीती हनुमंताची होऊनी सीता शोधवोनी लंका विभीषणा दिदली जडकरी येई महाराजा तो सीतेचा कांत संगे घेऊन भाई लक्ष्मण विराजमान होई का मागिला त्याई कथन जे केले सकळाचे सुरत जाणून उपरी जालिंदराचा जन्म होऊन बद्रिकावनी पाटला बद्रिकावनी म्हणाल कोण्या रीती पलीकडे जाणार कारण पावर तुम्ही वायपट सोडलेले का तिकडे त्याच्यामुळे काही चारचूर करू का
आईसी येऊनी श्री क्षेत्राधारण खेडा नगरी जय जय जगदीशा. मागील अध्यायामध्ये आपण बघितलं बृहद राजाच्या राज्यामध्ये यज्ञ झाला आणि इथेही धारणखेड्यावर आज यज्ञ होतोय. अगदी काही क्षणात अग्निराज या ठिकाणी प्रगटला. हे काय वाव धनी कळलं. म्हणून आजूबाजूला जे काही असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. हरी हरी. थोडा आवाज द्या बरं. हॅलो हॅलो. पत्नीवर बाई बरोबर कसं लग्न करायचं म्हणून हस्तिनापूर सोडून दिला आणि महाराज पळत सुटले. कुठे गेले म्हणले बद्रिका वनामध्ये. आणि बद्रिका वनामध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी महाराज कोण्यातरी गुरकीनं काय केलं त्या बद्रिका वनाला आग लावली म्हणले आग. आणि मग ती आग पेटत 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 वृक्षा येऊन पडलेल्या थकलेल्या भंगलेल्या त्या जालिंदर नाथापर्यंत पोहोचली. पण जालिंद्रनाथ निद्रावस्थात आहे आणि ही निद्रावस्था म्हणाल कोण्या रीती. आणि मग अनेक सिद्धी रीती अनेक नाना प्रकारची शक्ती त्या ठिकाणी प्रकट झाली. जे जे पूर्वी मच्छिंद्र केले त्याची जालिंदरासी दिले गुरुदत्तानी. का दिले तर नाथ संप्रदायाचं काय करायचं होता. झेंडा लावायचा होता. गावोगावी अज्ञानाला सज्ञान करायचं होतं. माऊली ज्ञानोबा कुठेतरी गोड बोलतात. अज्ञानाच्या पडल्या गाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी. गाठ चांगल्याची पडली तर बरं आहे आणि अज्ञानाची गाठ पडली त्याला समजून सांगू सांगू फार वैताग येतो. महाराज म्हणले एखादा माईक कमी करून पहा बरं. तिकडे मृदुंगाला 2 एक कमी करा. नाही आकडा नाही शिकले. डायरेक्ट डीपी मध्ये करायला. डायरेक्ट डीपीत करा. लाईन कमी पडत असू शकते आणि या ठिकाणी महाराज गोड कथा आहे. मध्येच काहीतरी वाजलं की मी डिस्टर्ब होतो. माझी मुखपाठ कथा आहे. मला काही येत नाही. ऑटोमॅटिक बाबा बोलवतो. मी काही कुठला ग्रंथ उचकून पाहिलेला नाही. वेळच मिळत नाही. 2009 ते 14 पर्यंत तेवढा वेळ मिळत होता. मंदिर झाल्यापासून अभ्यासाला वेळ कधी मिळाला नाही. ग्रंथ उचकायला वेळ मिळाला. मग तीच धावपळ जीवनाची हे सर्व माझ्याकडून बाबा बोलवून घेतात. मला काही येत नाही. अगदी जालिंद्रनाथांनी जे जे मचननाथ ते केले
ते जालिंदराची दिदले अलख निरंजन म्हणवो मी. ऐका बरं कसं होतं बाबाचं रूप. शिंगी शैलिशिर जटा, शिंगी शैली शिर जटा, जोली भगवा वेश. आमचे जर केस वाढेल पण ते बुचडावाला आला. ते बुचडा नाही तर शिंगी शैली शिर जटा. जटा म्हणजे गंगा. डोक्यावर जटा ठेवणं एवढं सोपं नाहीये. बाईला विचारा ते केस किती आवरू आवरू हाले. कुठलीही माऊलीला विचारा. शिर जटा जोली भगवा वेश, कान में कुंडल भस्म लसे, शिव गोरखनाथ जी को आदेश. शिंगी शैली वाद्य सुद्धा कारण एकट्या एकट्याला चालायचं होतं त्या काळामध्ये. बरेच दूर दूरवर पर्यंत मानव जात. अहो गप्पा मारायला काय पण दिसायला भेटत नव्हते. आता काय वस्ती आड वस्ती आहे. मागच्या वस्ती विचारायचं पुढली कोणाची वस्ती आहे. अब तिथून आलं का वरा चालू करायचा. आता सोपं झालं. भिक्षुक करायचं पण सोपं झालं. मागच्याच घरावाल्याला सगळं विचारून घ्यायचं. त्याचं त्याच्या मागच्या घरावाल्याला असं करत करत चालायचं. पहिला असं नव्हतं नाना. काही किलोमीटर मानव जात भेटत नव्हते, दिसत नव्हते. जालिंदरनाथांनी पूर्ण विद्या कला शिकली आणि त्या वैष्णवनाराला वाटलं माझा मुलगा एकटा प्रचार कसा करेल. विनंती करी दत्तासी, सोबती द्यावे कोण्या बालकासी. जालिंदरी नाथे एकटा मी जालिंदर पाटील नाही म्हणले माझा मुलगा. तुमचं कार्य करायला तयार आहे आम्ही, पण मग माझं पोरग काही एकटं जाणार. ताप झाला म्हणे बा. आता बद्रिका वनामध्ये म्हणजे हिमालयामध्ये चर्चा सत्र चालू आहे. तोची आठवणी गुरुदत्त, गजकर्ण हिमालयी ओळखिला. गालातल्या गालात दत्त महाराज हसू लागले. ठीक आहे तुझा पोरगा एकटा नाही पाठायचं एवढंच आहे ना, काय हरकत नाही. मग याला कोणीतरी जोडीदार असावा. जोडीदार कशाला म्हणले आणखीन आपलंच काम बरं होईल, प्रचार होईल, प्रसार होईल. महादेवाला उपदेश केला. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. भजन करत करत 3 दिवस त्या ठिकाणी महाराज
वैष्णवनर आणि जालिंदर गुरुदत्त राहिले. म्हणले ऐका, ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती एवढी सुंदर वाहन होती, रूपवान होती, आणि त्या मुलीच्या सौंदर्याला पाहून बापाचंच वीर्यपतन झालं म्हणजे, आणि त्याचा काही ती लज्जा आली म्हणून ते पायाखाली चिरलेलं वीर्य त्या हत्तीच्या गणिच्या कानामध्ये पडलं. याला बरेच दिवस होऊन गेले होते, आणि आज या ठिकाणी दिव्य पुंज असा बाळ त्या हत्तीच्या कानामध्ये जन्माला येणार म्हणून ही आख्यायिका घडली. आणि या ठिकाणी मच्छिंद्रनाथासारखा सर्व सिद्धी आणि रिद्धी सिद्धीचा तो जालिंदर बनला, सर्व कार्य सिद्ध करून. भोलेनाथांनी दत्ताकडे बघितलं, म्हणले महाराज याला जोडीदार आता तोच द्या म्हणले. उठवा म्हणले त्या हत्तीनीला. पण कोण हत्तीनी जवळ जाईल? तो हत्ती काही साधारण नाही, भला भलाटे हत्ती, भव्य दिव्य असा हत्ती. आणि त्या हत्तीला म्हणले जवळ जर कोणी गेला का तो क्रोधित व्हायचा. असं 12 वर्ष चाललं म्हणले. कुठलाही प्राणी हत्तीजवळ जाणार नाही, कुठलाही मनुष्य त्या हत्तीजवळ जाणार नाही असा तो हत्ती. काय करायचं? महादेव म्हणले मी काही जाऊ शकत नाही बाबा. दत्त म्हणले तुम्ही जाणार नाही, आम्ही बी जाणार नाही. म्हणले एक काम करा, जालिंदरालाच पाठवा ना. त्याला आता बरेच देव आहे ना. काय दिला म्हणले? वर दिला म्हणले आबुलाना. आणि यालाच पाठवून मग काय जे व्हायचं ते होईल. परीक्षाची परीक्षा होईल. शाळा शिकल्यावर सर परीक्षा घेणं बी दरवर्षी आपण परीक्षा घेतो का नाही? पहिलीची, दुसरीची, 8वी 10वी पर्यंत, शेवटपर्यंत जिथपर्यंत शिकतो माणूस तिथपर्यंत त्याला काय द्यावं लागतं? परीक्षाच द्यावा लागते. काय झालं? कसं दुपार ते दुपार पाठ पासून बोलायचं, त्यांना घसा बसून जातो, बाकी काय. त्याच्यामध्ये थोडं व्हायरस आहे, आणि व्हायरस असल्यामुळं मग आवाजाची मिस्टेक होऊन जाते. परीक्षा घ्यायची ठरली म्हणून जालिंदर नाथाला म्हटले तुम्ही काय करा, पुढे जा. गुरुची आज्ञा, दत्त प्रभूची आज्ञा झाली. दत्त असे लगभग माग सरकले आणि जालिंद्रनाथ असे पुढे पुढे गेले. निरंजन 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 बोला. निरंजन निरंजन अलग निरंजन, निरंजन 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 अलग निरंजन. गेले त्या हत्तीच्या थोडस बाजूला उभे राहिले, नमस्कार केला. म्हणले माते तुझ्या कानामध्ये माझा शिष्य जालिंद्रनाथ आहे. त्या हत्तीनीला आदेश केला, अलग निरंजन आदेश. कानातून बी आवाज आला, अलग निरंजन आदेश. म्हणले गजकर्ण शांत व्हा, माझ्या बाळाला माझ्यापर्यंत पोचवा. मला ते झोपलेला हत्ती जागी झाला. म्हणले कानातून बी वेगळाच आवाज आला. हत्तीनीला माहित नव्हतं आपल्या कानात काय आहे म्हणून. कोणी काळी ते वीर्य पडलेलं आज फळास आलं. साक्षात प्रभूच नारायण जागर करण्यामध्ये आहे, तेव्हा ती माता कशी असेल. आणि मग जालिंद्रनाथाने शाबरी कवित्व करून गजकर्णाला शांत केलं. आतून आवाज आला, गुरुदेव
मुझे बाहर निकालिए, बहुत पीडा है. गर्भामध्ये पिडाचे मारा आणि त्या हत्तीच्या कानामध्ये हो ना, महाकाय हत्तीच्या कानात. या गोष्टीला अनेक युग होऊन गेले, ते काही काल आजचं नाही आहे. आणि मग भगवान शंकराने आशीर्वाद दिला, हत्तींवर कृपादृष्टी केली आणि जालिंद्रनाथांनी बोलावं आणि हत्तीनीच्या कानातून बाळ बाहेर पडावं. बोला प्रबुद्ध नारायण भगवान की जय. बोलल्याबरोबर बाळ बाहेर येतं. मग किती वर्ष? 16 वर्ष. म्हणजे किती? 16 वर्ष म्हणजे किती? 16 वर्षाचं बाळ बाहेर आलं. काही ठिकाणी 12 वर्ष म्हटलं जातं, काही ग्रंथामध्ये 16 वर्ष. 16 वर्ष केली तपपूर्ती, नग्न देह उपर आटे जो बकाळे घेते. गजकर्णाने सुद्धा जालिंद्रनाथाला नमन केलं आणि त्या बाळाला जालिंद्रनाथाच्या स्वाधीन केला. इकडं जालिंद्रनाथ म्हणले, लोक म्हणती जालिंदर झाला, मेला नाही ऐकिला. आईचा करीम मध्ये हाला, लोक म्हणती जालिंदर झाला. म्हणले महादेवा, माझ्या बरोबर मला जेवढं शिकवलं ना, तेवढंच तुम्ही काय करा, कानिपनाथाला शिकवा. महादेव रुजू झाले. महादेव म्हणले तथाच तू, पण बाकीच्या देवाची विचारपूस तू कर म्हणले. माझ्याजवळ जेवढं मी तेवढं. या ठिकाणी बघा, आपले मुकुंदवाडीचे गुरुजी सुद्धा कथेला विराजमान होऊन अगदी तनानं मनानं ती कथा श्रवण करताय. खूप आनंद वाटतो. गुरुजी आमच्याकडे नेम आहे, गुरु सर्वपरी श्रेष्ठ. आतापर्यंत जेवढे जेवढे गुरुजी भेटले तेवढे सर्वात श्रेष्ठ. खूप शिकायला मिळतं आणि शिकलंच पाहिजे. आता लाईट गेली का बंदच केलंय? लाईट आहे. क्या गाऊं कोई सुनने वाला, जग भूला जाता है. हरी हरी. क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला, जग भूला जाता है, जग भूला जाता है. क्या गाऊं सब सुनने वाला है, क्या गाऊं कोई जग भूला जाता है. मेरे प्रभु का गान, मेरे प्रभु का ध्यान, देते देते सब कुछ भूला जाता है. हरी हरी. मेरे प्रभु का गुण गाते गाते मैं सब कुछ भूल जाता हूँ. मैं क्या गाऊं और मुझे सुनने वाला भी जग भूला जाता है. प्रभु तो नाथ तेरी महिमा है न्यारी, मेरे दिल में हृदय में बैठे बैठे अलग पुकारी.
क्या गाऊ क्या गाऊ क्या गाऊ क्या गाऊ सुनने वाला देखे जग भुला जाता है नारायण महाराज त्यांनी पुण्यात महाराज काही साधारण नव्हते हत्तीच्या कानातून जन्म झाला बलाढ्याच्या हत्तीच्या कानातून जन्म झाल्याच्या नंतर जालिंदरनाथाला वाटलं ताबडतोब होईल सगळं लगेच घेऊन जाऊ आपल्या सोबत फिरायला झाड लावल्या लावल्या सावली देतं का भैया अगर वृक्ष लगाया जाए तो तुरंत छाव देता है क्या नहीं देता है फिर उसको राह देखनी पड़ती है हर दिन तो पानी डालना पड़ता है छोटे से बड़ा हो जाने तक आणि तेवढ्यात जर या घंट्याने येऊन पायथ्यान तोडला तर काळ्यानं त्याच्यावर घाला घातला तर काळाचा घाला कसा आहे माहिती आहे तुम्हाला अवघड आहे आतापर्यंत संतांनी जनतेला हुशार करण्यासाठीच ग्रंथाची निर्मिती केली 18 पुराण 6 शास्त्र 4 वेद शास्त्र किती सांगितले 18 पुराण 6 शास्त्र 4 वेद आणि 64 कला 84 सिद्ध मग अशा प्रकारे मामा तुम्ही बोट नका घालू रे मला इकडे बी वाटलं लाईनीचं काम लय बेकार बरं तुम्ही डायरेक्ट एक काम करा ना पलीकडे फ्यूज मध्ये जोडून द्या म्हणते मांडूला आण ना बोलून टाकतो आणि प्रबुद्ध नारायण अशा प्रकारे एका ठिकाणी अवतार तर धारण केला जालिंदरनाथाचं म्हणणं होतं ताबडतोब काहीतरी व्हावं महादेवाने मान हलवली दत्ताने आशीर्वाद दिला आणि बाकीची देवाची काही आमची काही ओळख नाही म्हणून काय करा भजन घ्या म्हणून आजूबाजूला बसलेल्या मंडळी उगाच तिथे थांबू नका नाकांच्या इंडिया पुढं वर्ग आलं तर बिना काही केलं तर चालू झालं नारायण नारायण ऐका बरं काय झालं संघ विसंगाचा जर घडला तर सगळे उकून जात्या देव बसे चित्ती त्याची गडावी संगती विसंगत झाली तर आपल्याला माहित नाही त्याच्यातलं काही आणि आपण त्याच्यात बोट घालायला लागलो तर मग उलट पाठ
झालं ना आता क्लिअर? क्लिअर होतच ते पण ते वायरचं वर कवर जवळ कापून राम नारायण. देवाचं रूप कसं होतं सांगू तुम्हाला. आता सगळ्याजणी उभ्या राहतो. तुम्हाला रूप सांगितलं 2 सेकंदात. क्या खूब रूप बनाया जग में नवनाथ बाबा का. पता नहीं लगता पता नहीं लगता इस जोली वालों का. झोली वाले का अरे पता नहीं लगता इस जोली वालों का. पता नहीं उसका झोली वाले का. दत्त दिगंबर भोले माहुर गढ़ रहने वाले. दत्त दिगंबर बोले बाहुर रहने वाले. दीन देवता अवतार मेरे दत्त का. पता नहीं लग जाता इस जोली वाले का. पता नहीं लग जाता इस जोली वालों का. पता नहीं लगता उसका झोली वालों का. पता नहीं लगता उसका झोली वालों का. पानी बनाता मुने पार लगाया धने. पानी बनाना हुए मेरे पानी बनाता मुने पार लगाया धने. पानी बनाता हुए कर दे बेड़ा पार संकट मेरे भक्त का. पता नहीं लग जाता इस जोली वालों का. पता नहीं लग जाता इस जोली वालों का. पता नहीं लगता उसका झोली वालों का. पता नहीं लगता उसका झोली वालों का. जालिंदराज म्हणे देवा तुम्ही जरी मान टुकवीत असल्या डोलवीत असले सर्व देवांना बोलवा. आणि देवाला बोलावलं. देव खाली आले. गोकुळ दादा फॅन लावला तर बरं होईल. आणि मग काय सांगावं तुम्हाला. देव खाली आले भाऊ. देव या जागेचा महिमा नवनाथ उतरले रामा. या जागेचा महिमा या जागेचा महिमा नवनाथ अवतरले रामा. या जागेचा महिमा नवनाथ अवतरले रामा. 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 या जागेचा महिमा रामा. या जागेचा महिमा नवनाथ अवतरले रामा. बाबा आले बाबा आले बाबा आले हो. नारायण महाराज बाबा आले हो. बाबा आले बाबा आले बाबा आले हो. नारायण सरस्वती महाराज आले हो. मी पहिलं पण बोलून गेलो बघा. त्या गाव कोई सुनने वाला देखे असं भजन म्हणलं. मी बी जाईन नाही सुरू. नारायण. आणि मग देवता खाली उतरली. जालिंद्रनाथाला म्हणले कोणी बी येईन आणि वरच मागीन. दिला ना म्हणले. मच्छिंद्रनाथाला दिले. तुला बी दिलं. आता हे काय परत 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 जमणार नाही. मग म्हणले अहो देवा विनंती करतो माझा शिष्य माझ्यासारखा नसावा का. कालचा शिष्य आपण कसे पाहिले. कमाएंगे गुरु. कालचे शिष्य असे पाहिले कमाएंगे गुरु खाएंगे चले आणि बाबा अकेले चले. आता शिष्य म्हणले माझ्यासारखा झाला पाहिजे.
माझ्यासारखा म्हणजे कसा रात्री डकेत करणारा. काहीचे शिष्य कसे अड्ड्यावर बसणारा, असे शिष्य करून कसं चालेल. भस्म हातात घ्यावं, जगाचं कल्याण करावं. कारण हा देह झिजला पाहिजे जनकल्याणासाठी. संताची उपमा काय आहे? संत नेमके काय करतात? संत कसे श्रीमंत असतात? संत सदैव श्रीमंत, त्यांच्या मुखात भगवंत. 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 त्यांच्या मुखात भगवंत, त्यांच्या मुखात भगवंत. त्यांच्या मुखात भगवंत, त्यांच्या मुखात भगवंत. संत सदैव श्रीमंत, त्यांच्या मुखात भगवंत. संत सदैव श्रीमंत, त्यांच्या मुखात भगवंत. बरेच जण म्हणतात महाराज तुमची मजा आहे भाऊ. काय मजा आहे ती गाडी? त्या गाडीला पाहून लोक म्हणते बाबाची मजा आहे. काही मजा नाही. गाडीहून थकून येतं माणूस. सर तुमच्याकडे पण गाडी आहे. ड्युटी करून आल्यावर त्या गाडीतून खाली उतरल्यावर माझ्या ताई बरोबर बोलाल तरी तुमची इच्छा राहते. फार पूर्ण अंगाचा 120 किलोमीटर त्या गाडीत फिरून आल्यावर पुन्हा उठाव वाटत नाही. एवढा 10 शरीराचा होतो. गाड्या गोड्या श्रीमंत नाहीये, त्यांना माणूस श्रीमंत होत नाही. धनानं श्रीमंत होत नाही. त्याच्या मुखात काय पाहिजे? भगवंत पाहिजे. मग तो श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही. जालिंदर म्हणले माझ्यासारखं त्याला करायचं. म्हणले जमणार नाही. देव होते ते बी हत्तीला पेटले. देव हट्ट पण अवघडच आहे. या कांद्याला म्हसोबानं धरू द्या. म्हसोबानं जरा धरलं त्याचे गुडघे जावा भाऊ. हा काय काय कापी ते तुम्ही लोक. नारायण नारायण काय कापी ते मी काही सांगायची गरज. म्हणजे एवढा हट्ट देवाचा. मग काय करायचं? म्हणले जे करता येईल ते करून घ्या. बोलता बोलता 33 कोटी देवाबरोबर युद्ध लागलं. युद्ध लागल्यावर काय झालं? मच्छिंद्रनाथाने आई जगदंबेची कृपा घेतली होती. आधी महाशक्तीची कृपा घेतली होती. हिंगलाज माताची, वज्रदेवीची, अनंताची ती शक्ती भंडार त्या ठिकाणी भरलेला. आणि जे जे मच्छिंद्र केले ते जालिंदर मिळविले. मंत्र मारले त्यांनी. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. आईला आव्हान केलं, माय माझ्या पोरासाठी मला काहीतरी लागतंय. देव देत नाही, धरा यांना. आई म्हणली कस काय धरायचं? देव येते. पण मंत्रात एवढं ताकद होती. जिडे ज्या ज्या देवाचं नाव येईल त्या त्या देवाने काय करावं? कार्याला सहाय्य व्हावं. आणि मग बोलता बोलता मा सप्तशृंगीची अशी शक्ती, वज्र शक्ती निर्माण झाली. 33 कोटी देव रळी आणले. वेळ कमी म्हणून शॉर्टकट सांगत चालतो. 33 कोटी देव रळी आणले. देव झाडाला टांगले. देवाचे कपडे काढून घेतले. देवांना लज्जा आली. आपल्या अंगावर कापडच राहिले नाही. म्हणजे आता काय करायचं? बरं झाडावून खाली उतरता येईना. म्हणून नाथ संप्रदायाला आज बी लोक घाबरतात. नाथांकडे अशा कला होत्या, अशा कला आहेत. तर त्यांनी म्हणले त्या ठिकाणी काय केलं? देव झाडाला लोंबकळून दिले. मग हळूच कानिनाथाला खुणावलं. म्हणले जा की प्रत्येकाला ज्याचे त्याचे कपडे नेसून या. आता यांनी बराबर ज्याचे त्याचे कपडे घ्यावे, देवापाशी जावे, नमस्कार करावा आणि कपडे नेसून घ्या म्हणावं. पण माझ्या गुरुला सांगू नका मी कपडे दिले म्हणून. त्या देवांना सुद्धा आनंद वाटला. आणि आनंद असा वाटला की या बाळाला म्हणले काय करावं? तर या बाळाला आशीर्वाद द्यावा म्हणले.
मग त्यांनी आशीर्वाद दिला. आशीर्वाद कोणता होता? शुभम भवतु कल्याणम जन मंगल 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 नाम हरि हरि मंगल मंगल हरि हरि मंगल मंगल नाम हरी हरी मंगल मंगल हरी हरी मंगल मंगल हरि हरि मंगल मंगल हरि हरि मंगल मंगल हरी हरी मंगल मंगल हरी हरी मंगल कराल म्हणजे आमचे कपडे दिले, आमची लाज राखली देवा. नारायणा प्रभुत नारायणा, माझी लाज राखली रे. आणि मग अशा प्रकारे देव प्रसन्न झाले. देव प्रसन्न झाले तर झाले, आशीर्वाद देऊन गेले. आणि हा गोदर जर दिला असतं तर, कारण किती भांडण भयान झालं. इंद्र यक्ष वरुण आदी सर्वांना नाथापुढे झुकावं लागलं. पर्वत वज्र अग्नी मेघ धूम्र नाग सर्वांना नतमस्तक व्हावं लागलं. पण भगवान शंकर हसू लागले, विष्णू हसू लागले. गंमत झाली म्हणले, जालिंद्रनाथांनी ईदच शिकलं, निधच दाखवलं म्हणले. पोरांना कमवून जर गावातच खेळ दाखिला तर मजा आहे. तो जर इंग्लंडला गेला, बाप इकडेच फुडफुडून नेला. पोरांना कमेल तुम्ही काय पाहिलं? नारायण नारायण. समजतं ना पण तुम्हाला बोलणं? मुलगा जर मोठा झाला, पैशावाला झाला, धनवान झाला, पण तो आई बापानं पाहिलाच नाही, त्याला जगाशी काही घेणं देणं नसतं. कोणा पाहिलं पाहिजे मोठं होईल? लोकांनी लोकांचा विचार करतच नसतो. महादेवाला आनंद वाटला, हसू आलं, गंमत झाली. म्हणलं विष्णू काय मोह झाली? जालिंद्रनाथाने आपल्या इथंच घेतलं आणि जर खेळ दाखवला असं म्हणले. पण तुम्हाला सर्व आम्ही सहाय्य भाऊ. पुढे जालिंद्रनाथ कानिपनाथाला म्हणले, एक काम करा, इथं 12 वर्ष पुढे बसून द्या, तपाला बसून द्या म्हणले. आणि तुम्ही आता या ठिकाणून प्रस्थान करा म्हणले. पण 12 वर्ष तपाला बसून देतो देवा, पण माझ्या या बाळाचं संगोपन कोणा करायचं? याला कोण खाऊ घालील? महादेव म्हणले, तुम्ही काही घाबरू नका, तुमचं बाळ आम्ही इथं ठेवून घेऊ. याला चांगल्या पद्धतीनं उर्वरील जी शिक्षा आहे ती आम्ही त्याला देऊ. दीक्षा का शिक्षा आहे ना? पण तुम्ही जागेवर रोडा त्याला राहील जी कला आहे ती शिकायची ठरली. आणि इकडं जालिंद्रनाथ आता फिरत फिरत सौराष्ट्र सोमनाथ श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैनिया महाकाल जेवढे जेवढे तीर्थ मच्छिंद्रनाथानं केलते ना, तेवढेच तीर्थ करत 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 महाराज आले कुठं? येला पट्टण नगरी. पण जालिंद्रनाथाचं काम कसं होतं बरं का? ऐका बरं, ओवी आली आहे. घेऊन तृण भारा जालिंदर चाले लग बघा, आला काल मनवणी गावी गावीचे गुरे देवोनी अन्न पाणी. तो जालिंदर मिरवत असे. तृण म्हणजे चारा, त्याचा गठ्ठ बांधायचा, झाडा बांधायचा आणि तो घेऊन लोकांच्या ढोराला नेऊन टाकायचा. स्वतःचे कुठे होते? ही आपले दिवस दिवसभर बांधून पडेल. नारायण बाबुलानं म्हणले, बाबाजी आम्ही कथा वाजायला येऊ, पण आमच्याकडे जनावर आहे हो, चारा पाणी. म्हणलं कथा असतो तुम्हाला 1 घंटा अगोदर
जालिंदर नाथांनी लोकांच्या जनावराला काय केलं, त्या गाई गुरांना चारा घातला, त्या माऊलीला चारा घातला, पण तो काढायचा, वल्ला टाकून आणायचा, त्याचा भारा बांधायचा आणि मंत्रांना तो डोक्यावर घ्यायचा. आता डोक्याचा आणि त्याचा 1-2 इंचीचा अंतर आतमध्ये अगदी सहज असायचा. गावामध्ये अशी वार्ता पसरली, एक साधू आपल्या गावात आला म्हणून. तो काय करतो म्हणले, वरच्यावर चाऱ्याचा गठ्ठा बांधून आणतो म्हणले. वार्ता पसरली, पसरत 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 गेली मैनाकिनी. मैनावतीच्या कानावरती जाऊन आदळली. मैनावती म्हणाल कोण, गेला पट्टण नगरीची राणी, पती नसे तिच्या घरी, गोपी चंद एक मुलगा उदरी. ओवी आली बर का, तिला एकच मुलगा आहे, मला अशी मोठी राणी आहे, हिला पट्टण नगरीची. वार्ता गेल्याच्या नंतर ती दाशीला म्हणली, खरंच आहे का, असं असेल का? गावातून तर चर्चा आली. बायाकडे कोणती चर्चा, सगळ्यात पहिले बातमी जर पुढे फुटल तर ती माझ्या माता मावल्यांकडे फुटल. पुरुषांना लवकर माहिती होत नाही, पण महिलांना मात्र कुठली बी खबर लवकर जाते. आणि मैनावतीनं विचार केला, त्या महाराजला पाहू म्हणले आपण, डोळ्यानं पाहून तर घेऊ ना बाबा. कस काय महाराज, काय करायचं, शोध घ्या म्हणले. ते महाराज पुढे राहते, धारण खेळा नेमकी पुढे, धारण खेळा नेमकी पुढे, याचा शोध घ्या. शोध तर घ्यायचा ठरला, पण दिवसा काही शोध घेता येईना. महाराज अशा ठिकाणी राहत होते. ओवी आली द्या. मंगळ गल्ली उच्चल स्थान, बाबाचे राहणे बघा गावाच्या नगरीच्या बाहेर. नगरीच्या बाहेर तिकडे घाण दूषित जागा, तिकडे कोणी जात नाही. रात्री 9च्या नंतर कोणी आता निघले बाथरूम. तुम्हाला पूर्वी काय होतं का, काही नव्हतं सर. हा मंगळ गल्ली कुच्चळ स्थान, या राजाच्या घोड्याची लीद शेण जमा करायचं, गाड्या नेऊन टाकायच्या, अशी गावाकडची ती नगरी. आणि मग त्या लिदीचा फार घाण वास यायचा. आणि बाबा म्हणले, आपल्याला इकडेच बरं आहे, कोणी ताण देणार नाही. भजन चालू झालं. काय भजन होत, हरी हरी. जालिंदर नाथ तुम्ही, जालिंदर नाथ तुम्ही केले जीवाचे रान, वाढविली महाराष्ट्राची शान, 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 वाढविली महाराष्ट्राची शान. जालिंदर नाथ तुम्ही, जालिंदर नाथ तुम्ही केले जीवाचे रान, वाढविली महाराष्ट्राची शान, 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 वाढविली महाराष्ट्राची शान. गवताचा भारत वरच्या वरी धरिला, चरपटी भर तरी शक्तीला, जोडा अरण्यात गेला. चरपटी भर तरी शक्तीला,
का चालला 2 मिनिटात सांगतो. वैष्णव नर हे वायूचा पुत्र आणि वैष्णव नराचा पुत्र तो जालिंद्रनाथ. मग कोणाचा नातू आला? वाऱ्याचा म्हणजे वायुदेवाचा नातू कोण? जालिंद्रनाथ. वायुदेव वरच्या वरती चारा धरायचे आणि घेऊन जायचे. म्हणजे आजा काम करून घ्यायचा त्या नाताचं. आजा पाठीराखा बनायचा. पहिलं काहीतरी शिल्लक असलं तर काम येईल. आजा पंजाब होऊन पाहिजे. बाप जैसा बेटा कुंभार जैसा लोटा. यांनी चांगला नारायण. महाराज पिढ्यानं पिढ्या येत चालतंय. असं काही एकदम कोणी उठून काही करत नाही. वायुदेवाचा नातू असल्या कारणानं हे झालं. तर कोणी एके दिवशी मैनावती विचार करवोनी दासीची. चला म्हणे लगबगीची जाऊ साधू शोधया. ते साधूला पाहून येऊ म्हणले. चला बरं. दिवसा जायचं नाही म्हणजे रात्री जायचं. बरेच दिवसानंतर मैनावती बाहेर पडली. मालक गेल्याच्या नंतर ती खरं बघितलं ना पुढं फिरतच नव्हती. मालक गेल्याच्या नंतर आजकाल पण बाया खूप लाजतात. पूर्वीचंही असंच होतं. माता माऊली बरेच दिवस महिना 4-4, 6-6 महिने घरच सोडत नव्हत्या. जसं आपण सकाळीच बघितलं त्या शिवपुराणामध्ये चंपशिला ताईच तसंच अगदी या मैनावतीनं बऱ्याच दिवसानंतर राज्य सोडून राज्याच्या त्या राजवाड्याला सोडून बाहेर जाण्याचं ठरलं. अंगावर काळी गोंगडी घेतली. कोणी आपल्याला बघणार नाही याची काशींना सांगितलं. दक्षता घ्या. गाव झोपी लागल्यावर जाऊ. गाव झोपल्यावर जायचं म्हणले. अगदी महाराज निद्रावस्थेत आहे. पण निद्रावस्थेमध्ये पण भजन चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. आणि त्यात मैनावती राणी आली. बघितलं. म्हणले बाई बाबा तो गार झोपलेला आहे. पण याचं भजन काय चालू आहे? राम तेरी दुनिया तेरे कसी. माता मला 2 मिनिटं बरा तुमच्यासाठी खास भजन. प्रभू रे प्रभू तेरी दुनिया न्यार न्यार घडत यादर दिवसी. न्यार न्यार घडत यादर दिवसी.
शकता बरं का, कारण तिकडे मला खूप बसायचंय, पाठी बसायचंय. ऐक ना, महिनावतीनं बघितलं, म्हणले बाबा झोपीत रामराम करतो आणि आपला बाबा झोपीत घारामखोर करतो. मन मोहिले रे, 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 मन मोहिले आपण अशा सद्गुरूला गुरु करून घ्यावं, गुरु करून घ्यावं. लोक म्हणतात नाथ ग्रंथ महिलाला वाचायला चालेल का बाबा? पहिलं जर कोणी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली जर असेल तर ती पार्वतीनं घेतली. उमा नाथ झाली. उमा, उमा म्हणजे कोण? पार्वती. उमानाथ भोमी, कारण भोलेनाथ बाबा नाथ संप्रदायाचे मेल मानवतं दैवत, आणि हे म्हणजे तुम्ही जो जप करता तो मला द्या. तो जप घेण्यासाठी यमुनेच्या तीरावर आली. निंद्रा लागली म्हणून मच्छिंद्रात त्यांनी घेतला. पण खरा पहिला गुरु कोण, शिष्य कोण? तर बाई म्हणजे उमा पार्वती. आणि मग दुसरा शिष्य जर बाईमध्ये कोणी बनला असेल तर ती मैनावती. मैनावतीची काही तपश्चर्या साधी नव्हती. नित्यनेमानं पहाटी 12 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत म्हणजे तांबडं फुटापर्यंत सेवा करायची, पाय दाबायचे, भक्ती करायची. कोणाची? जालिंद्रनाथाची. त्या माईला वाटलं आपल्या मुलाचा जन्म व्यर्थ जाणार आहे. का व्यर्थ जाणार आहे? तर गोपीचंद राजाला 88,000 बायका होत्या म्हणले. रावणा करता डबल टिबल. आणि मग या गोपीचंद राजाच्या पत्न्या त्याच्यामध्ये खास 2 पट्टराण्या. आणि गोपीचंद राजाच्या या वैभवामध्ये तो डुबलेला, संसारामध्ये डुबलेला. आणि या संसारामधून तो कसा बाहेर पडेल याच्याकडे त्या आईचे ध्यास लागला. म्हणजे याला
आपल्या गुरुचा काय करावा, अनुग्रह द्यावा. आणि हा अनुग्रह द्यायचा म्हणून मैनावतीनं चर्चा मनातल्या मनात केली. पण आता घरी जाऊन मुलाशी बोलावं, मुलाला सांगावं, तू काय कर, गुरु करून घे, कारण तुझा जन्म काय होईल, व्यर्थ वाया जाईल. आणि हा व्यर्थ वाया न जाता बहुमूल्य असा तुझा हा जन्म, हा तू काळ या ठिकाणी तुझी वाट बघतोय आणि तू व्यर्थ गमावतोय. धडकन बोलावं कसं, मुलाला सांगावं कसं, म्हणून विचार करू लागली. एकांत घेऊन बसणार, पण काय करावं, कोणी ना कोणी यायचं. एक दिवस माता वर माडीवर उभी होती. गोपीचंद राजाचं स्नानाची वेळ झाली आणि माऊलीनं बघितलं त्याचा तो थाट सोहळा, स्नानाचा सोहळा वेगळाच होता. ती स्विमिंग पूल, भानगडी आता बी आहे ना. तिच्या डोळ्यात पाणी आलं. काय म्हणले, आपल्या मुलाचं सगळं वाया जायचे मागे दिसत. उघड्या अंगावर एक थेंब वरून टपकला म्हणून गोपीचंद राजांनी वर बघितलं. माझ्या माईला काय झालं म्हणले, आईच्या डोळ्यातून नक्की अश्रू पडले. आणि हा अश्रू कशाचा असावा, काय झालं, कोणी बोललं का, आपली एखादी राणी बोलली का. काय करा, म्हणून गोपीचंद राजाने स्नान पान झाल्याच्या नंतर लग बघीने आईकडे गेला. विचारलं, माय तुला कोणी काही बोललं का, कोणी बोललं असेल तर सांग मला. म्हटली, मला कोणी काही बोललेलं नाही. मला असं वाटतं म्हणले, या संसारामध्ये, या माया जाळामध्ये आपलं जीवन व्यर्थ जाणार. आणि या व्यर्थ जीवनाला बघा 16,108 पत्न्या भगवान परमात्म्याला सांगितल्या. पण गोरख नाथ नवनाथ ग्रंथामध्ये, गोरख ग्रंथामध्ये वेगळा महिमा सांगतात. नवनाथ ग्रंथाच्या 3 प्रिंट आहेत. सोळा 16,000च्या डबल बहुतेक असं काहीतरी त्याच्यात उल्लेख आलेला आहे. म्हणले हा वैभव हे सगळं वाया जाणार तुझं, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणले मग याला विलास गुरु करून घ्यावं. कोणाला गुरु करायचा, तर त्याच्या पत्नीचं काय नाव बाबा, काय लुमावती ना, लुमावती राणी. खास पटराणी होती ती लुमावती. आणि लुमावती सगळी गप्पा ऐकत होती. त्या मालेकाच्या गप्पा तिनं चोरून ऐकल्या आणि इथं लय मोठा अभ्यास झाला. म्हणले या बाईचं डोकं फिरलं. रात्री गावाच्या बाहेर जाती, कोण्या साधूला भेटती. हिच्या डोक्यात काहीतरी वेगळा फटका बसला. माझ्या नवऱ्याला साधू बनायच्या माग आली, साधू, आणि गावातून काढून द्यायच्या माग आली. या ठिकाणी लुमावती राणीने हे सगळं ऐकून सासूबाईवर खोटाळ आणायचं ठरवलं. सासूबाईवर खोटाळ आणायचा आणि राजाच्या कानपुशी करायची. राज्य भ्रष्ट करण्यामागेचा हात असावा असं तिने ते पेरलं. या ठिकाणी लुमावती राणीनं असा दिंडुरा पिटावला. गोपीचंद राजांनी जालिंदर लगी गर्दीतच नेऊन घातला. कुठे नेऊन घातला,
तो झोपीतच होता बाबा. लुमावतीच्या शब्दात एवढा खेळ जमला, तिनं असा शब्दाची रचना केली, तंतोतंत खरं झालं. काही लोकांना शब्दशः रचना तंतोतंत करता येतात, म्हणून शब्दाचा डाव ओळखता आला पाहिजे. आणि नाथ संप्रदायात सगळ्या कला होत्या. 64 कलामध्ये शब्दाची पण रचना. चालता चालता गाणं रचवतात महाराज. भगवान भाऊला टाळी वाजून धन्यवाद देऊ. त्यांनी अगदी गौरवावर टाळी वाजून जोरदार धन्यवाद देऊ त्यांना. चालता चालता नाही करते गाणं जोडतात. खरंच वा, ही कला आहे महाराज. ही अवगत होत नाही कोणाला. मी 2 मिनिटात सर्वर पवाडा रचू शकतो. चालता चालता फक्त मला तुमचं नाव माहिती पाहिजे. आणि एकदा तुमचं आणि तुमच्या आई वडिलाचं नाव माहिती झालं, हाय हाय झालं पवाडाचं. ती देण आहे भगवान परमात्म्याची. असं वणीच्या डोंगरावर गेलो, मला दृष्टांत झाला की तू पायी आहे म्हणले. आता पायी जायला आपलं शक्य होत नाही इतक्या लांबून. मग आमच्या शिष्य बाळू महाराज त्यांना विचारलं, बालकनाथ नंद सरस्वती महाराजांना, म्हणलं तुम्ही नर्मदा परिक्रमा केली, आम्ही वणीची परिक्रमा करतो. आणि गेलो आम्ही त्या गुरु महाराजांचं दर्शन घेतलं त्र्यंबकेश्वरला आणि वणीला पायी निघालो. माझ्या बरोबर होतं का रोहिदास, आणि तो रोहिदास होता आणि हिवाळे भाऊ होता, गजानन हिवाळे. पायी दिंडी निघली वणीच्या गडापासून. खाली वणीचं गड खास आहे. म्हणजे सप्तशृंगीचं जर दर्शन तुम्हाला, त्याचं जर फळ भेटायचं जर असेल तर अगदी वणी देवीचं पहिलं दर्शन घेतलं पाहिजे. वणी देवी खाली आहे पायथ्याला, वणीगड खाली आहे आणि सप्तशृंगी गड वर आहे. लोक त्या सप्तशृंगी गडालाच वणीगड म्हणते. आणि वणीची आई खाली असल्यामुळं वणीच्या आईचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो आम्ही. चालता चालता आईचं नामस्मरण चालू होतं, इतक्यात एक गाजऱ्यावाला आला. गजरा गजरा घ्या, गजरा गजरा घ्या, गजरा. जंगलात कोण गजरा, कोणाला ऐकायला निघला. नाही जरा थांब करत. थांबला तो माणूस. म्हणलं केवढ्याला आहे गजरा. म्हणले सस्त्याच्या भावात फुकट आहे. सस्त्याच्या भावात कळून आलं का पण तुम्हाला. गजरा फुकट आहे म्हणले. महाराज तुमच्याच साठी आलो म्हणले. महाराजला काय गजरा बांधायचा का. पाप तो गजरा घेतला आणि बुचड्याला बांधला. बोलता बोलता आईचं स्वरूप तयार झालं. आणि काय सांगावं तुम्हाला, त्या गडावर काय काय चमत्कार झाले. वणीच्या पायरीला लागल्यापासून, सप्तशृंगी गडाच्या पायऱ्याला लागल्यापासून अर्ध्या गडापर्यंत काही कळालं नाही. काही कळालं नाही. मोठमोठ्या पायऱ्या होत्या. पोरं इकून धरीत होते. बाबा चालत होते, कधी चालेल नाही. जसं जसं गडावर चढलो, भला मोठा अग्नी दिसला. जंगलात काय असावं म्हणून विचार केला. सर त्या ठिकाणी एक मुर्दा जळत होता. बघा माणसाला चालता येत नाही, मुर्दा कसा जळतो. आणि तिथून पुढे काय झालं, मी वणीला कधी मला पोराडलेलं मला काही माहिती नाही. तिथून आल्यावर मग आम्ही एक पवाडा रचला. त्याचं थोडंसं झालं. पवाडा कसा राहतो. हरी हरी हा मंडळी करू नका गलबला, शांततेने वसाला गेला. थाप देतो बघा मृदुंगाला. थाप देतो बघा मृदुंगाला. सुरुवात करतो आईच्या पवाड्याला. हो राम 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 रे राम राम राम. नाशिक बघा जिल्ह्यात, वणी बघा डोंगरात. आईनं ठाणं मांडलं बघा त्या नगरीत. मला बोलतो शब्दाचा पावर वाचला.
थांबून गेला. पोराला काहीतरी बोलतात, बारीक आवाज निघला की म्हणले हळद घ्या, हळद घ्या, हळद घ्या, हळद घ्या. अहो त्या देवबाप्पानं आम्हाला ते कोणतं तरी गंधच दिला खायला. हळदीच्या जागी गंधच दिल्या गेला. जशी पोरांना दिली भुकटी तशी नारायण नारायण झालं. पण काही नाही, अगदी शांत दहा झालेलं शरीर शांत होऊन गेलं. म्हणून मायबाप जीवनामध्ये कमीत कमी तुम्ही पुढे नाही गेले तर वणीला तरी जा. वणीच्या आईचं दर्शन घेतल्याशिवाय सप्तशृंगीवर जाऊ नका. भलं तुम्ही तळ्यात आंघोळ करा, नका करू. आणि एक वैशिष्ट्य आहे सप्तशृंगीचं, त्या डोंगरामधल्या तळ्यामध्ये तुम्ही उन्हाळ्याचा हिवाळ्याचा कधी जा, पाणी तेवढंच थंड आहे बघ. किती कडक उन्हाळ्यात जरी गेले ना तुम्ही तर त्या तळ्यातलं पाणी अगदी थंड ना थंडच आहे. मी का बोललो, शब्दाशा दयावर माता माऊलीहून गेलो की यांनी रचलेले शब्द अगदी लुमावतीनं चिडले तिडे लावून दिले. गोपीचंद राजाला राग आला. म्हटले माझी आई अशी करते, म्हणून त्याने त्या गर्तीमध्ये गुरुला घातलं. इकडे गोरक्षनाथाची तपश्चर्या पूर्ण झाली. ते आपल्या गुरुच्या शोधाला निघाले. अलक निरंजन, अलक निरंजन. दरगावी दर मुक्काम गोरक्षण निघाला वारंवार. दरगावात दर मुक्काम करत 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 गुरुचा शोध घेण्यासाठी आणि शोध गुरुची आज ज्यावेळेस लागली का मग कळतं काय आहे काय नाही. पण आधी तुम्हाला गुरु करावं लागेल. मग गुरु केला म्हणजे आपल्या लक्षात राहील. गुरु कसा असावा, देहाला गुरु कसा असावा, देहाला गुरु कसा असावा. नाव तुझं घेऊन पडली कोरडी ओठाला. नाव तुझं घेऊन पडली कोरडी ओठाला, कोरडी ओठाला. म्हणून पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला. म्हणून पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला. नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, कोरड ओठाला. जन्म घ्यावा तुझ्या पोटाला. गुरुची माया आहे जीवन सारे शून्य. लाईन गेली लाईन. पाण्याची लाईन गेली आता. मरून पुन्हा जन्म यावे गुरुच्या पोटाला. नाव तुझे घेता कोरड पडली रे पोटाला. मरून पुन्हा नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला. नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, कोरड ओठाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला. किती
ठिकाणी गुरु सेवे देह गोटीला वाह. एकाने गुरुच्या सेवेसाठी देह झिजवला. आपण काल बघितलं माझ्या गोरखनाथाने तर डोळा काढून दिला आणि आज बाबा गोरखनाथाचं तप संपूर्ण झालं. फिरत 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 महाराज पायी यात्रा करत आपल्या गुरुच्या शोधात अलक निरंजन. पण ते चालता चालता चालक निरंजन करत चालायचे. चिमटा जोळी नाथ सिंग शैली शिरजटा जोली भगवा वेश. आणि अशा प्रकारे बाबा फिरत फिरत हे लापट्टण नगरीत आले आणि नेमकी त्या गल्लीतून चालले. अलक निरंजन अलक निरंजन. बरेच दिवस झाले गर्दीत जालिंद्रनाथ होते. इकडे कानिपनाथाची बी तपश्चर्या पूर्ण झाली. ते सुद्धा गुरुच्या शोधाला निघाले. पण दोघाचा भास विरुद्ध झाला. एक निघला हॅलो हॅलो थोडी सोर घ्या. हरी हरी मला वाटतं आपण थांबूया. मला मी जापाना ते बिना याचं बोलायचं. सर्व माता माऊलींनी आपली आरती पेटवायची आहे. आज आपण बघितलं गोरक्षनाथ आपल्या गुरुच्या शोधाला फिरत 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 गेलापट्टण नगरीकडे आले. अलग अलग पुकारू लागले. झालं काय गर्दीमध्ये जालिंद्रनाथ असल्या कारणानं त्यांना वाटलं माझा शिष्य कानिपनाथच आला काय करू. म्हणून या ठिकाणी आज आपण थांबत असताना आरती घेऊया. पेटली आरती. भजन घेतो. ओम कानिपनाथाय नमः. 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 बोला कानिपनाथ महाराज की जय देव जय देव जय श्री नवनाथ भक्ता करते मन सिद्ध करा. जय देव मच्छिंद्र गोरक्ष कानिप गैरीनाथ नागेश सहित चरपटी भरतरी देवळ वेळुगा नवनाथ अंता जय देव जय नवनाथ करते मन सिद्ध करा. जय देव भक्ती शक्ती बोध वैराग्य सहित सामर्थ्य हरती
गौरीचा ब्रह्म जनार्दन शांती देव ज्यांना विनायक लोकांगण्याचा जय देव जय देव जय श्रीराम भक्त कर्मचारी झाली लोकांगण वंदे चरणा डोळ्याला माई नम तुझे देवा नित्यनाथाच्या पूजन भावे मालिना होतेना त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रवी त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रियवा बुद्ध्या मना करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं वासुदेवाय श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण नवनाथ महाराज की जय Thank you.